सिंपल मागणी लोकरे लोकरे डॉक्टरांना बोलून घ्या. हो. किंवा काय रिपोर्ट्स वगैरे आले ते पण घेऊन या मला. म्हणजे तुम्हाला का असं वाटतं? येऊ द्या ना वैद्यकीय नाही का? किंवा इतर आपल्या सरकारी डॉक्टरांव्यतिरिक्त इतर कोणी प्रायव्हेट डॉक्टर वगैरे आपल्याला काय नोकरी फोटो काढून घ्यायचा ह्याच आहे ना परवानगीच परवानगी प्रोसिजरनुसार कारण आवश्यक राहतं. तुम्ही जे आता जे पत्र दाखवताय ते कशा संदर्भात? सदरचे पत्र वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय जुन्नर यांनी दिलेलं आहे. पहिल्या दिवसापासून उपोषण करते बसल्यापासून आम्ही त्यांना कळवलं होतं. त्याच्यानुसार दिवसातून 2 वेळा त्यांची वैद्यकीय तपासणी होत होती. रेग्युलर मॉनिटरिंग वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. वैद्यकीय अधिकारी दररोज रिपोर्ट्स किंवा ते चेक करून जात होते. त्याच्यानुसार त्यांची प्रकृती थोडी ठीक होती. परंतु आज रोजी जे त्यांनी पत्र दिलेलं आहे त्यातला मजकूर मी वाचून दाखवतो. बघा, यांचं नाव आहे आणि विविध मागण्यांसाठी उपोषणात बसलेले असून त्यांची ग्रामीण रुग्णालय जुन्नर येथे कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून दैनंदिन वैद्यकीय तपासणी केली जात आहे. त्याप्रमाणे आजही वैद्यकीय अधिकारी यांनी वैद्यकीय तपासणी केली असता त्यांना अत्यंत तातडीचे उपचार घेण्याची गरज असल्याचे दिसून येत आहे, असं वैद्यकीय अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यांनी काय त्यांचे पॅरामीटर्स असतील किंवा काय वैद्यकीय बाबी असतील त्या पडताळणी करून हे डिसिजन घेतला असेल. तरी उपोषणकर्ते यांना तातडीने उपचार सुविधा पुरवण्यासाठी ग्रामीण रुग्णालय जुन्नर येथे उपचार घेण्यासाठी दाखल करावे, जेणेकरून त्यांना तातडीचे उपचार घेता येऊ शकेल ही विनंती. अशा प्रकारचं पत्र जुन्नर पोलीस स्टेशनच्या नावे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे. आता तुम्ही पुढे काय यांना रुग्णालयामध्ये दाखल करणार आहेत का? उपोषणकर्त्यांना आम्ही त्याची कल्पना द्यायला आलेलो आहे की बाबा या पद्धतीनं वैद्यकीय अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे, आपण उपचार त्याच्यामध्ये घेणं आवश्यक आहे आणि त्यानुसार वैद्यकीय अधिकाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी बोलवलेलं आहे. वैद्यकीय अधिकारी असतील किंवा त्यांचे तज्ञ जे खाजगी वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉक्टर्स असतील यांच्या मार्गदर्शनानुसार आणि सल्ल्यानुसार आपण योग्य ती कारवाई करू त्याच्यामध्ये, जेणेकरून उपोषणकर्त्यांची प्रकृती फार महत्वाची असून त्या अनुषंगाने प्रशासन ती काळजी घेतात. साहेबांचं या ठिकाणी आपण मान राखू. साहेब आपली काळजी घेत होते, परंतु सगळ्या बांधवांच्या भावना लक्षात घेऊन मला असं वाटतं वैद्यकीय अधिकारी आणि त्याचा खासगी डॉक्टर आमच्या ते पण काळजी घेत होते. गव्हर्नमेंटचे डॉक्टर पण काळजी घेत नाही असं नाही. आता आपण हे सगळं लढ्याचं व्यासपीठ तयार केलं. मला असं वाटतं आता हे आनंद सोडून जायला नको. जे काय उपचार आहे ते आपण इथंच करू. सर तुम्ही काय असेल ते काय आयव्ही लावायचं असेल तर इथंच आपण उपचार तयार करू आणि येत्या 14 तारखेला आपल्या बैठकीला जायचं. सरांना पण त्या ठिकाणी काळजी घेणं शेवटी सरकारचं एक भाग बनून प्रशासनाचा एक भाग बनून ते शेवटी प्रोसेस आहे. ते त्यांना कळतच आहे. आपण त्यांच्या विनंतीला आपण मान राखू आणि खाजगी जे डॉक्टर आहेत त्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी उपचार घेऊ. धन्यवाद.